पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जावे बापू, हे घ्या। हे काय? डबा आहे जेवणाचा। कशाला? घ्या हो, घ्या। असू तुम्हाला सांगू का, तुम्ही सासू वाटतच नाही, अगदी आई वाटता। मला सांगा, आईशिवाय एवढं प्रेम कोण करतं आपल्यावर? तुम्ही तरी कुठे जावयात माझे, माझा मुलगाच आहात तुम्ही। तुम्ही इतक्या प्रेमळ आहात, पण मला एक कळत नाही, तरी तुमच्या मुलीला माझ्या प्रेमाची कदरच नाहीये। तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिची समजूत काढायला फोन केला, पण तिने तो फोन नाही उचलला। त्यानंतर तिने फोन करून मला इतकं बरं वाईट ऐकवलं। जाऊ दे, मी माफी मागते। नाही, तिला नाही कळत, ती काही तिच्या डोक्याने नाही बोलत हो। ती आमची आनंदी आहे ना, ती तिचे कान भरते। तुम्ही दुर्लक्ष करा ना, दुर्लक्ष करा आणि गाडी पुढे सरकवा। म्हणजे नक्की काय करायचं? मी सांगणार का तुम्हाला गाडी कशी पुढे सरकवायची ती? तुम्ही म्हटलं पुढे सरकव म्हणून, तुम्हीच सांगा। साधे बापू, साधे भोळे आहात तुम्ही। आता तुम्ही आजकालची मुलं, आता मी म्हाताऱ्याने सांगायचं तुम्हाला काय करायचं ते? अहो म्हणजे अशी बायकोला मनवण्यासाठी काय ते गुलाबाची फुलं टवटवीत अशी द्या, ते सॉरीचं पत्र लिहा, असं छान छान काहीतरी लिहा ना। मीच येते भेटायला तुम्हाला, त्याऐवजी वर्षा आली पाहिजे ना तुम्हाला भेटायला। बरोबर आहे तुमचं। चिंगी, तू लहान असताना डान्स करायची छान गणपतीमध्ये। हो आत्तू, मला बघायचंय तुझा डान्स। ए नाही ग, तुझा बाबा काही सांगतो चिंगी। चिंगी, बाबा कधी पण खरंच बोलतो की नाही? कम ऑन आत्तू। अगं उठा उठा वर्षा, ये. उठा 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 वर्षाताई। ये अगं ते महत्वाचं आहे। पण कसं आहे की त्यासाठी खिशात पैसे असायला लागतात ना। काय या सगळ्या प्रकरणात आणि तुमच्या मुलीला समजवण्याच्या मागे काही नोकरीचे पण वांदे झाले। तुम्ही म्हणताय गुलाब घ्या, सासूबाई एक गुलाब 50 रुपयाचा झालाय, तुम्हाला कल्पना आहे का त्याची?
मग असं करा, हे 500 रुपये घ्या आणि चांगले 100 गुलाब विकत घ्या. हा, असे टवटवीत गुलाब घ्या आणि छान असं पत्र लिहा, सॉरी. हा, गोड गोड असं लिहा. तिला वाटलं पाहिजे आपल्या नवऱ्याचं प्रेम आहे आपल्यावर. सासूबाई, त्याच्यात फक्त 10 गुलाब येतो. माझं प्रेम इतकं स्वस्त आहे आणि तुम्हाला वाटतंय 10 गुलाब बघून तुमची मुलगी माझ्या घरी परत येईल? अगं बाई, 10च का? थांबा मग मी तुम्हाला हे 2000 घ्या. हा, आणि भरपूर गुलाब घ्या. बघतो प्रयत्न करून. मी आता तुम्ही एवढं म्हणताय म्हणल्यावर तुम्हाला नाही कसं म्हणायचं? हो. आनंदीने भाजी केली तुमच्या आवडीची, खाऊन घ्या. हा, हो, चला येतो, पाया पडतो. असं. आई, आता काय झालं यांना? काय चाललंय काय? मी काही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही सगळं विसराल असं आहे का? हसताय काय, खिदळताय काय? वाह, छान चालू आहे. अरे वर्षा घर सोडून आली आहे तिचं. चिंगी बाळा, आज जा बरं खोलीत तुझ्या. पण मूवी अहो सांगा. चिंगी, मूवी आपण नंतर बघूया बाळा. तू आता आतमध्ये जा. काय झालं आई? मलाच विचार काय झालंय म्हणून. आनंदी, तुला 2 बहिणी आहेत ना? त्यातली एक बहीण जरी घरी येऊन कायमची राहिली तरी असाच जल्लोष करशील तू? आई, तुला कळते तू काय बोलतेस ते? का टोचलं? हिला हिचं वागणं कळायला नको? आई, जे झालं त्याचं सगळं खापर तू आनंदीवर का फोडतीयस? हो, फोडते मी खापर. आणि मी जी पावलं उचलली ना त्याचा हा सगळा परिणाम आहे. हो का? मग आज जी काही मी जिवंत इथे उभी आहे ना, तो सुद्धा तिच्याच एका निर्णयाचा परिणाम आहे. वर्षाताई, थांब आनंदी. खरं तर आई म्हणून तू माझ्या पाठीशी उभं राहायला हवं होतंस. पण जे माझ्या पाठीशी उभे आहेत त्यांची सुद्धा तुला कदर नाहीये. इतके दिवस मी त्याचा मार सहन केला, त्याचं विक्षिप्त वागणं सहन केलं. कशासाठी? तुला त्रास नको म्हणून. पण तुला माझी काही पडलेलीच नाहीये. हे जे काही इथे चाललंय ना, ते सगळं माझ्यासाठी चाललंय. हा पिक्चर कुणालाही बघायचा नाहीये आई, पण सगळेजण बघत बसले. दादाला तर आवडतही नाहीत असले सिनेमे बघायला, तुला चांगलं माहितीये. तरीही तो बसलाय. का? माझ्यासाठी. आनंदी दिवसभर माझ्या पुढे पाठी करत असते. मला काय आवडेल याचा विचार करते. मी कशी हसत राहीन यासाठी प्रयत्न करत असते. आणि तू काय करतेस? आता तू आनंदीला विचारलंस ना, तुझ्या बहिणींपैकी कुणाला जर घरी परत यावं लागलं तर काय होईल? देव न करो आणि त्यांच्यावर माझ्यासारखी वेळ येऊ. पण कुणावर अशी वेळ आली ना आणि त्यांच्या पाठीशी जर आनंदी उभी असेल ना, तर त्यांच्या आयुष्यात दुःखाला जागाच नसेल.
वर्षाताई थांब आनंदी, बोलू दे मला. आनंदी थांब, बोलू दे तिला. आई, इतके दिवस मी त्याचं वागणं सहन केलं, आता तुझं बोलणं सहन करते. अगं आई आहेस ना तू माझी, माझं दुःख का कळत नाहीये तुला? लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, हा विचार करता करता तू तुझ्या मुलीकडे दुर्लक्ष करतेस. इतकी साधी गोष्ट कशी कळत नाही ग तुला? बोल ना आई. काय बोलायचं? आई, ठीक आहे, आमचं वागणं तुला आवडत नसेल, समजू शकतो. पण तू सांग, सध्या तुझं काय चाललंय? महिनाभर घरातून बाहेर न पडणारी तू आजकाल अचानक बाहेर जायला लागलीस वारंवार, तेही घरातून डबे घेऊन. कुणासाठी? सही पकडे. मी तुझी आई आहे की तू माझी आई आहे? मी कुठे जाते, काय करते हे विचारणारा तू कोण? ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं तू कर, आमची काहीच हरकत नाही. आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करू. आता मला असं वाटतंय की तू नको थांबूस, तू आतमध्ये जा, जाऊन झोप. आमच्यासोबत थांबण्याची काही गरज नाहीये. जा आई. आनंदी, लाइट्स ऑफ कर. आनंदी, लाइट्स ऑफ कर. ते रिमोट घे इकडे आणि या इकडे बसा. वर्षा, ये बस इकडे. ये बस, ये ये. चिंगी, काय झालं बाबा? काही नाही, आपला मूवी अर्धवट राहिलाय ना, आपण पूर्ण बघूया. हा, चला संपला एकदाचा सिनेमा. चला मी झोपते, मला तर झोप आली आता. ऐक अरे ही झोपली? हो वर्षाताई, तुम्ही पण चला आतल्या खोलीत झोपायला. दादा, सावकाश. हा, हे नाही नाही, आता नाही, राहू दे, ते उद्या सकाळी आवरू आपण. तू आता जा, झोप जा, उशीर झाला ना खूप. जा. गुड नाईट. हा, गुड नाईट. वर्षाताई, वर्षा, काय का झोपायचं नाहीये? जा आता, उशीर झाला ना खूप. दादा, मी काय म्हणते, आज मी इथे झोपले तर चालेल का? इथे? का ग? काय ना दादा, मला आईच्या शेजारी झोपायचं नाहीये. काय झालं? तिकडे गेले ना तर ती रात्रभर बडबड करत बसेल, मला त्रास होईल तिच्या बडबडीचा. चिंगीच्या खोलीत किती दिवस झोपू ना, त्यापेक्षा मी इथे झोपते, चालेल? चालेल ना, काहीच हरकत नाही. विचारतेस काय? ठीक आहे, तू इथे झोप, मी खाली झोपतो. नाही नाही, नको नको, तू जा, मला एकटीला राहावंसं वाटतंय आज. म्हणजे मी थोडा वेळ, तुला झोप लागेपर्यंत मी थांबतो तुझ्यासोबत, बरं वाटेल म्हणजे. नाही नाही, नको नको, तू जा ना, मला एकटीला राहावंसं वाटतंय, जा तू. ठीक आहे, हरकत नाही.
तुला काही लागलं तर मला सांग. हो मी सांगते हा? हो 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 सांग जा. हा, हा गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? तू झोपली नव्हतीस? नाही, खरं तर झोप नव्हती येत मला. जागीच आहे मी तशी. गुड. तुम्ही नाही झोपलात? नाही. का? काय झालं? वर्षा म्हणते मी सोफ्यावर झोपते. बर. ठीक आहे, मी खाली झोपतो. पण मग ते वर्षाचं म्हणणं आहे की मला एकटं झोपायचंय असं काय ते. तर म्हटलं मी आजची रात्र इथे झोपू का? की पाय माझे, स्वतःच्या घरात स्वतःच्या खोलीत झोपायला संकोच कसला करताय तुम्ही? झोपा ना निवांत. झोपा. तुम्ही काय विचार करताय माहितीये मला. नाही, विचार नाही. पण बघा, दोन माणसं एक घर भाड्याने घेऊन एकत्र राहतात की नाही? मग आपण इथे एकत्र राहिलो तर काय फरक पडतोय? आनंदी, असं नको बोलूस. नाही, हे घर काय भाड्याचं नाहीये. हे बघ, या घरावर जितका माझा अधिकार आहे तुझाही तितकाच अधिकार आहे. आपलं घर आहे हे, है ना? आणि तुला एखादी गोष्ट म्हणजे कसं ते तुझं म्हणणं चुकीचं नाही, अगदी चुकीचं नाही. म्हणजे तसं नाहीये. प्रॉब्लेम तो नाहीये. तू माझ्यासाठी कोण आहेस, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आनंदी, या घरातल्या प्रत्येक गोष्टींवर तुझा अधिकार आहे. आपलं लग्न झालंय, माझ्या घराला तू घर पण दिलंयस, माझ्या माणसांची काळजी घेतेस तू. पण आपल्या नात्याला काय ना देऊ मला नाही कळतंय. काय झालं? कुठं काय? हे बघा, काही प्रश्नांची उत्तरं तिथल्या तिथे मिळत नसतात. त्या उत्तरासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, वाट बघावी लागते. मी बघतीये वाट त्याची. तुम्ही नका काळजी करू, झोपा तुम्ही. व्हेरी गुड. हरकत नाही. तुम्ही इथे झोपा, मी तिथे झोपते. इथे झोपा. हा.